अगं चुकून कुणाचा तरी पडला असेल ना पाय. काय सगळे घाईगडबडीत आहेत. चुकून एखाद्याचा पाय पडला असेल एवढं कशाला मनावर घ्यायचं. होत असं काहीतरी. तू आधी शांत हो बरं एकदम. अय्या काय एवढं प्लेझंट सरप्राईज. छान मुहूर्तावर आलात. हिला काय झालं? का रडतेस? अगं 2-2.5 तास खर्चून बिचारीने मेहनतीने रांगोळी काढली होती. 2 मिनिटात कोणीतरी विस्कटून टाकली. काय नाही चुकून कोणाचा तरी पाय पडला असेल. मुद्दाम कोण कशाला करते. हा ऑफकोर्स. रडू नकोस ग विनी. विनी विनी जरा रखमाला सांग दारासमोर रांगोळी काढली होती ना मुक्तानी ती कोणतरी पुसली आहे. रखमाला सांग ते सगळं स्वच्छ करून घ्या. जा. अगं रडू नकोस ती चूक आहे ना. आपल्याला मासाहेबांकडे जायचं. मुक्ते तू. मी शालिनी काकूंकडे जाते. रडू नको. अहो राहू द्या. कशा आहात? बसाल की नाही? अहो इथे बसा माझ्याजवळ. आपण कशा आहात? ते आता तुमचे बंधुराज जास्ती चांगलं सांगू शकतील. आता तुम्हाला काय वेगळं सांगायचं का बसा म्हणून? बसा. चला एकदा इंदोर तर सुटलं. सोडावं लागलं म्हणा. तसं आश्रमशाळे व्यतिरिक्त दुसरं काही उरलंच नव्हतं. आणि शिवाय गोवर्धनचा फोन आला इकडेच निघून ये म्हणून. हो ते तसे एकटेच आहेत ना. आणि शिवाय मुक्ता बरोबर राहायची लालूच होतीच ना. मुक्ता काय गोड पोरगी आहे. इतकी हुशार, अगदी सर्व गुण संपन्न. मी तर नेहमी म्हणते गोवर्धनना धनाची पेटी नाही काही नुसती सगुण धनाची पेटी मिळाली आहे तुम्हाला. आजची तिची रांगोळी पाहिलीत बाहेर. काय सुरेख काढली आहे. आणि इस्तास मान मोडून बसली होती बिचारी. फारच सुंदर. हो पण आम्ही येईपर्यंत बिस्किटली होती. चुकून कोणाचा तरी पाय पडला होता. पूर्ण पुसली गेली होती. काय सांगताय का तुम्ही? रांगोळी फिसकटली? अरे दृष्ट लागेल अशी काढली होती रांगोळी पोरीने. लागलीच दृष्ट. हिरमुसली असेल हो पोर. आहे कुठे ती? मुक्ता अगं झालं ते झालं. नाही म्हणजे वाईटच झालं. तू एवढी मेहनत करून रांगोळी काढलीस ती निदान आजचा दिवस तरी टिकायला हवी होती. नीट लक्ष दिलं असतं तर चांगली 8 दिवस राहिली असती. ठीक आहे बाई माझंच चुकलं. पुढच्या वेळेला तू रांगोळी काढलीस ना की मी एक वॉचमनच ठेवीन. हा पुढच्या वेळेस रांगोळी काढण्याचा मूर्खपणाच करणार नाहीये मी. अगं राहू दे अंगण तसंच. कमालच करतेस तू. आता त्या रांगोळी पायी दिवसभर फुगून बसणारेस का? त्याच्यापेक्षा आपण कामं करूया. निदान मासाहेब खुश तरी होतील. चल चल. काय झालं मम्मा? अगं काय झालं? रांगोळी तू पुसलीस? कमाल मम्मा. विनी. ओके मी पुसली. मग त्यात एवढं काय झालं? मम्मा यात एवढा आरडाओरडा करण्याची अजिबात गरज नाही. आपण याच्यापेक्षा चांगली रांगोळी काढू शकतो. प्रश्न तो नाहीये. प्रश्न असा आहे की ती तू का पुसलीस? तुला उत्तर हवंय? येस. ओके. ती मुलगी आहे ना ती माझ्या डोक्यात जाते. काय समजते काय ती स्वतःला? अशी तोऱ्यात वागत असते जसं काय ती आपल्या सरदेसाईंच्या फॅमिली मधली आहे. अगं ती मूर्खासारखी वागते म्हणून तू पण तसंच करायचं का? विनी आता मासाहेबांनी या गोष्टीचा छडा लावायचं ठरवलं तर तुला काय वाटतं तू यातून सुटणार आहेस? ऑफकोर्स 100%. हे बघ मला तरीही वाटतं की तू चूक केलीस. आता जे झालं ते झालं. यापुढे अशी चूक होता कामा नये. कळलं?
विनी, दिस इज नॉट फेअर. तू एखाद्याशी इतकं वाईट वागू शकत असशील, खरंच माझा विश्वासच बसत नाही. विनी, अगं माणसाचं मन मोठं असावं ग, सुंदर असावं, सरळ असावं. हे नाक सरळ करण्याच्या भानगडीत पडण्यापेक्षा स्वतःचं मन, स्वतःचे विचार सरळ करण्याचा प्रयत्न कर. नाक कापण्याचे प्रसंग येणार नाहीत तुझ्या आयुष्यात. मुक्ता, मुक्ता, मुक्ता सॉरी. तुझी रांगोळी विस्कटली गेली त्याबद्दल मला खरंच खूप वाईट वाटतंय. थँक्स. मुक्ता, मी फक्त फॉर्मॅलिटी म्हणून हे म्हणत नाहीये ग. आय रिअली मीन इट. म्हणजे रांगोळी काढण्यासाठी तू किती मेहनत घेतलीस ते मी स्वतः बघितलं होतं ना. जाऊ दे रे, मी विसरते सगळं. हा, ताई आत्या आल्या हे खूप बरं झालं नाही. त्या इकडेच राहणार आहेत का? हो. मुक्ता प्लीज, तू काहीतरी बोल ना. असं तुटक का वागतेस माझ्याशी? राकेश, माझा मूड नाही. हो का? अगं मग मला तसं सांगायचं ना. मी एक गाण्याची खूप चांगली सीडी आणली आहे. तू ऐकलीस तर तुलाही खूप बरं वाटेल. आपण ऐकायची का? नको, आता नको. पूजा पण चालू झाली आहे. माननी सांगितलंय दिवसभर तू इथेच राह. ओके, पण मग मला कधी भेटशील? बघू. लोक आमच्या कानामागे कुजबुजतात. कुठून कुठून येतं आमच्या कानावर की आम्ही गोवर्धनना जरा जास्तच अधिकार देतो, त्यांच्यावर जास्त विश्वास ठेवतो. खरं आहे, पण आमच्या अडचणीच्या वेळी गोवर्धन आमच्या मागे उभे राहिले. ते जर त्यावेळी तसे उभे राहिले नसते ना तर हे आजचं वैभव दिसलंच नसतं. ताई, मी सांगतेय त्याच्यात एक पैची सुद्धा अतिशयोक्ती नाहीये. केशवराव सरदेसाई सर्वार्थाने मोठे होते, पण त्यांच्या मनाच्या मोठेपणाचा फायदा अनेकांनी उठवला. ते अचानक गेल्यानंतर बिळातून विंचू बाहेर पडावेत तशी मंडळी नांगी काढून बाहेर उभी होती. माझ्या मते केशवरावांनी विश्वासाने ठेवलेली माणसंच विश्वासघातकी होती. म्हणूनच मी त्यांच्यावर घारीसारखी नजर ठेवून होतो. अर्थात मासाहेबांचा विश्वास माझ्यावर होता आणि त्यांच्या मदतीनेच ही गाडी मी रोडावर आणू शकलो. आणि गोवर्धन आणि मुक्तासाठी तुम्ही खूप केलत मासाहेब. मुक्तासाठी तर हे दुसरं घरच आहे. तुम्ही शालिनी वहिनीनी आईचं प्रेम दिलं तो तिला, किंबहुना आई नसल्याची कधी जाणीवच होऊ दिली नाही. अंगणातल्या बकुळीचा सुवास घरभर पसरावा ना, तशी हे मुक्ता आमच्या घरात. घरभर वावर असतो तिचा. कधीतरी तिला एखाद्या स्पर्धेत भाग घ्यायचा असतो, मग येते तयारी करायला आमच्याकडे. आणि घरातल्या सगळ्या गडी माणसांसाठी प्रौढ शिक्षणाचे वर्ग सुद्धा चालवते. अर्थात ती शिकवण्याची हौस वंश परंपरेतून आली आहे माझं. चला
आता आपण खाली जाऊया. गुरुजींची तयारी झाली असेल सगळी. हं? चला, मासाहेबांच्या इच्छेप्रमाणे पूजा झाली. हो. आता या पूजेच्या निमित्ताने काही नवीन बातमी ऐकायला मिळते का बघूया. हो ना. काय गोवर्धन, काही नवीन बातमी म्हणजे मार्केट काय म्हणतं? बातमी एवढीच आहे की विजय मल्ल्याने शॉवल्स टेक ओव्हर केला. हां हां हां, ते वाचलं आम्ही. काय माहिती का दादा, हा विजय मल्ल्या आहे ना, ह्याला आधुनिक इकॉनॉमी कळते बरं का. म्हणजे कलियुगातला अर्जुन आहे, अर्जुन. एकच लक्ष. नाही, आणखीन एक महत्वाची गोष्ट काय माहितीये का, आमच्या मते त्याच्याकडे फारसे सल्लागार नसावे. मनात आलं करून टाक. काय हो. अरे या या या. नमस्कार गोवर्धन. नमस्कार सर. काय विनायकराव, किती वेळ? तुमच्याच बहिणीविषयी काय बोलणार. ती तयारी करते म्हणजे अगदी तयारीनीच करते. सागरच्या साथनं पूजा व्हावी असं फार वाटत होतं ना मला. या एकट्याच का आलात आणि मुलं कुठे आहेत? मुलं आपापल्या कामाला. गौरी तर जर्नलिस्ट झाल्यापासून आम्हाला फक्त बातम्यांमध्येच दिसते. आणि आशिष, त्याला आजच नेमकं कॉलेजला जायचं होतं, कसल्या तरी टुर्नामेंट्स आहेत म्हणे. काय गो बाई, कशी आहेस? मी मस्त. अगं तू कशी आहेस ताई? अगं विनायकराव कुठे आहेत? बिझी आहेत का? नाही बिझी होते. आणलंय पकडून, बसले 2 बाबांबरोबर बाहेर, मस्त गप्पा चालले आहेत. माणसं आला किती उशीर. गाडी कधी पाठवलीस ग मला लवकर? किती वाट बघत होते मी. असं काय करता धवनच? आता मी जर गाडी पाठवली नसती तर तुम्ही काही येणार नव्हता का? अहो, अशा वेळेला पटकन टॅक्सी करायची आणि पटकन इथे यायचं. इथे काय कुणीही पैसे दिले असते, हो की नाही मा? अय्यो खरंच की माझ्या लक्षातच आलं नाही बरं. किती छान. चला बरं झालं आलात ना. पण म्हणजे काय. गुरुजी, आणखीन काही लागणार आहे की सगळं आलंय? म्हणजे तुम्ही जी यादी दिली होती त्याप्रमाणेच सगळं आणलंय, पण तुम्ही जर एकदा पाहिलात तर बरं होईल. हो, व्यवस्थित आलेलं आहे. हळद, कुंकू, गुलाब, अबीर, तामणपळी, पंचपत्र, समई, बाकी सगळी पूजेची तयारी व्यवस्थित पण झाली ना. चला बरं झालं. मेघना, सगळ्यांची निमंत्रण केली आहेत ना वेळेवर? अहो, सगळ्यांना आमंत्रण गेली आहेत. आणि मुक्ता, लक्ष्मी, रखमा, नाथा सगळ्या नोकर मंडळींची पाकिटं तयार करायला सांगितली होती ना तुला? केली आहेस ना सगळी? आज कोणी राहायला नको बरं का. मा सगळं तयार आहे, अगदी नावं टाकून. सागर नाही आला अजून. सागर, किती वेळ लावतोयस? अरे चल ना लवकर. आलो. येतोय म्हणजे काय? खाली सगळेजण सागर, खाली सगळेजण वाट पाहत आहेत. चल ना. आलो रे बाबा. किती वेळ? सॉरी डूड. चलाय. कमाले राकेश, हे कपडे चालणार नाही तर पूजेला. शी, काय कपडे घातलेस? याला सांग, हे कपडे चालणार नाहीत पूजेला. हं काय काकू, तुला सांगते, हे घे. मला? मी तुझ्याशी बोलते राकेश. त्याला म्हणा पूजेला बसायचं असेल तर हा कद नेसून बसावं लागेल. एक मिनिट. मी पूजेला हे असलं काहीतरी नेसून. सॉरी हा, प्लीज. याच्या आवडीनिवडी इथे विचारले नाही ग कुणी. मी ह्याला हा कद नेसून कॉलेजमध्ये पाठवते का? त्याला म्हणा हा कद नेसून पूजेला बसावंच लागेल म्हणून. आई, अरे काय मग राकेशने असे कपडे का घातले आहेत? हे बघ, लहान मुलासारखे वाद घालायला मला वेळ नाहीये. खाली सगळेजण वाट पाहतात. चला लवकर या. अरे काय फालतूगिरी आहे ही. नीट बोलत पण नाही माझ्याशी. चला. नेसता येतो ना? तुला येतो नेसवता? नाही रे. नाही ना? मग आम इकडे. सागर नाही आला अजून. राकेश केव्हाचा गेलाय त्याला घेऊन यायला. आता तू काय नवरदेव आहे का बोलावणं धाडायला? नाही तसं. अय्या आला.
काय? तरी मी सांगत होतो तुम्हाला हे सगळं भयंकर विनोदी दिसणार आहे. अरे पण हे असं सगळं का झालं? तुला तो कट नीट नेसता आला नाही म्हणून झालंय. अरे मी नेसू का? नको, तू नको. हसा हसा तुम्ही हसा. ए हसू नका, कोणी हसायचं नाही. अरे तिकडे बाहेर पाहुणे वगैरे आले, त्यांना काही सरबत वगैरे. हे काय नेसलंयस तू? तू पण. अरे आता तू तरी नको सुरू होस. अहो मी त्याला म्हटलं मी नेसवते तर लाजतो. तुम्ही नेसवा ना जरा त्याला. अरे त्यात काय, चल 2 मिनिटात, चल फास्ट क्लास नेसवतो. एक मिनिट झालं. अरे वरा नीट रे. नाही हो, थांब. असं ये बात आहे. तुला सांगू मी सागर, या धोत्रामध्ये जी ग्रेस आहे ना ती तुमच्या पॅन्ट शर्ट मध्ये नाही. आपण त्या धोतर आणि टोपीला गावंढळपणाचा शिक्का का मारलाय मला काही कळत नाही. अरे मला तरी काय माहिती आहे. वरवरनं साधं दिसणारं प्रकरण एकंदरीत एवढं साधं नाही एवढं खरं. ते सांगायला वडीलधारी माणसं आहेत ना घरात, त्यांचा निदान तेवढा तरी उपयोग करा. काय बस काय. चल पण तू प्लीज आजीवर राग धरू नकोस ना. एक्स्ट्रीमली सॉरी, माझ्यामुळे तुला खूप बोलणी खावी लागली. मी आजीला सुद्धा सॉरी म्हटलंय रे. धोत्राची इन्स्टंट रिएक्शन आहे रे. एकदम प्रौढ माणसासारखा बोलायला लागलायस. काय रे तू. चला. अरे नाही सुटत, घट्ट बांधलाय मी. चल व्यवस्थित बस. मोठ्यांचे पाय पडून घे. बसा. 3 वेळा आचमन करायचं. ओम केशवाय नमः, ओम नारायण नमः, ओम माधवाय नमः. चौथ्यांदा पाणी खाली सोडायचं. ओम गोविंदाय नमः. सगळी माणसं अशी घरात असली की घर कसं भरल्यासारखं वाटतं ना. हा, अगदी मासाहेबांच्या स्वप्नासारखं. अशी सगळीजण जर का हसत खेळत राहणार असतील ना तर मी तर म्हणीन रोज पूजा असावी घरात. या घरात समधी चांगली आहेत, पण तिचं वागणं पटतच नाही मला. का ग? कशी वागती, तिचं बोलणं तर ऐकवत नाही अगदी. अगं तरुण मुलगी आहे ती, थोडा वाणपणा असणारच ना. तू उगीच इनीची बाजू घेऊन बोलू नकोस निर्मला. पण ही जरा जास्तच हाय. वाणपणा मनभर भरलाय हिच्यात.